अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या चर्चेत एक मोठी बातमी समोर येत आहे। निवडणूक आयोगाने अमरावती महानगरपालिकेच्या 2017च्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे। यावर 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत। याच संदर्भात आमदार संजय खोडके यांनी या प्रभाग रचनेवर काही महत्त्वाचे आक्षेप घेतल्याची माहिती दिली आहे। या आक्षेपामुळे आता ही प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। मूळ प्रश्न असा आहे की ही जी प्रभाग रचना आहे ती 2017ला जी प्रभाग रचना होती तशीच प्रभाग रचना ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो करत असतानाच मग एक 2-3 प्रभागामध्ये त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात बदल केले, परंतु ते तिथले जे बदल केले त्यापेक्षा जास्ती बदल करण्याची दुसरे जिथं अडचणी होत्या त्याच्यात बदल करण्याची खऱ्या अर्थानं गरज होती, परंतु ते केले नाही। आणि एक असं लक्षात आलं आहे की एक प्रभाग बदलवण्यासाठी एका प्रभागात काहीतरी बदल करताना त्याच्यामुळे 4 ते 5 प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि ते बदल जे टोटल पूर्ण प्रभाग रचनेला अपेक्षित होतं ते न करता, कारण की 17ला जी प्रभाग रचना झाली ती 17ची प्रभाग रचना खऱ्या अर्थानं त्याच्यात बऱ्याचशा चुका होत्या त्याला खऱ्या अर्थानं, कारण की आपण प्रभाग रचनेचं निवडणूक आयोगानं किंवा राज्य शासनानं कशासाठी पाठवलं तुमच्याकडं, जर तसंच करायचं असतं तर त्यांनीच केलं असतं, परंतु त्याच्यात ज्या काही चुका आहे त्या दुरुस्त करावा हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता आणि त्याच्यात तो मूळ उद्देश त्याच्यातून काही साध्य झाला नाही। तर त्याच्यात आता सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर नियमाप्रमाणे जो प्रभाग रचना ऑडमध्ये असते त्या ऑडमधल्या प्रभाग रचनेला जर एखादा प्रभाग 3चा येत असेल किंवा एखादा प्रभाग त्या ऑडमध्ये 5चा येत असेल तर तो प्रभाग शेवटचा असला पाहिजे असं त्याच्यात म्हटलेलं आहे। आणि तो शेवटचा प्रभाग जर करायचा होता तर त्याच्यात तो बडनेरा आपला 22 नंबरचा जो प्रभाग आहे तो खऱ्या अर्थानं शेवटचा प्रभाग व्हायला पाहिजे होता, परंतु त्याच्यात त्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की जर त्या प्रभागामध्ये काही अडचण असेल तर मग दुसरा पर्याय त्यांनी म्हटलेला आहे, परंतु त्याच्यात 3चा करण्यासाठी त्याला काहीच अडचण नव्हती। जर आपण पाहिलं असेल तर 22ला सुद्धा अशी आपल्या प्रभाग रचना झाल्या होत्या आणि त्यावेळेस सुद्धा बुधवाराचा प्रभाग हा 2चा ठेवला होता। 3चा प्रभागाची निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस आणि त्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्या ऑब्जेक्शनमध्ये मग इलेक्शन कमिशनकडे जे ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यात त्यांनी बदलून तो प्रभाग बुधवाराचा पुन्हा 3चा केला होता आणि बडनेराचा प्रभाग त्याच्यात 2चा केला होता, कारण की ती निवडणूक आयोगाला ती झालेली चूक महानगरपालिकेची लक्षात आली आणि शेवटचा प्रभाग जर 2चा होऊ शकत होता तर त्यांनी फायनल करताना तो 2चा प्रभाग केला होता, परंतु ती सर्व कोर्टाने ती नंतर आता ते रद्द झाली निवडणूक, 3चा प्रभाग रद्द झाला आणि आता 4चा प्रभाग झाला। तर 4च्या प्रभागामध्ये सुद्धा बडनेरा जो एक 3चा प्रभाग यायला पाहिजे होता तो आपण वढाळीमध्ये टाकला। आता वढाळी प्रभाग खऱ्या अर्थानं 4चा असायला पाहिजे आणि वढाळी प्रभागाची रचना जी आहे त्याच्यातला एक भाग तर असा आहे की त्या भागाला त्या वस्तीला जायसाठी रस्ता जवळपास 4 किलोमीटर ओलांडून त्याला वढाळीत जावं लागेल किंवा वढाळीच्या माणसाला तो त्या भागामध्ये जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर फिरून जावं लागेल, म्हणजे त्या वढाळीचा प्रभाग जो आहे तो खऱ्या अर्थानं तसाच चुकीचा प्रभाग होता आणि तो पुन्हा 3चा ठेवण्यात काही अर्थ नव्हता, त्याला 4चा करण्याची खऱ्या अर्थानं गरज होती आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याबद्दलचं ऑब्जेक्शन दाखल करणार आहोत, कारण की तो प्रभाग 3चा करून चालणार नाही, शेवटचा प्रभागच 3चा असला पाहिजे। हा नियमानं जे इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनमध्ये क्लिअर कट म्हटलेला आहे आणि 3चा प्रभाग तो कशासाठी केला हे समजण्याचं काही कारण नाही, कारण की जर शेवटचा प्रभाग 3चा होऊ शकतो तर त्याला करण्याची काही गरज नाही। तर होती अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबद्दलची ताजी माहिती। आमदार संजय खोडके यांनी घेतलेले हे आक्षेप महत्त्वाचे असून आता राष्ट्रवादी काँग्रेसही यावर आक्षेप घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। त्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत सादर होणाऱ्या आक्षेपानंतर निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना अंतिम स्वरूप घेईपर्यंत हा वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे।